बघा, सकाळी सकाळी आहे ना इथं पालकचे पराठे बनवायला घेतले आणि भरपूर वेळेस असं होतं बरं की आपल्याला खायचं काही एक असतं आणि मुलांमुळे आपल्याला करावं काही दुसरंच लागतं. तर आज माझ्याबरोबर सुद्धा तसंच झालं होतं. म्हणजे मला आज वांग्याची भाजी खायची होती आणि आज मुलांमुळं मला पराठे बनवायला लागले, कारण त्यांना पराठे खायचे होते. सो त्यामुळे आहे ना मी इथं मस्त गरम गरम असे क्रिस्पी पालकचे पराठे बनवून घेतले आणि अगदी सोपी रेसिपी आहे. नसेल पाहिली तर यूट्यूब चॅनलवर माझ्यावाल्या अपलोड केलेली आहे, तर तुम्ही नक्की जाऊन पाहू शकता. नंतर गेलो वेदांतीच्या बड्डेची शॉपिंग करण्यासाठी आणि सगळ्यात पहिले घेतली ती म्हणजे तिच्यासाठी ड्रेस. आता नेहमी मला भरपूर शोधावं लागतं, पण आज तरी ना मला खूप लवकर तिच्यासाठी ड्रेस मिळाला आणि खूप छान असा क्यूट ड्रेस मिळाला. तर नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेलच. आणि त्यानंतर ना आम्ही शिफ्टिंग केली आहे, तेव्हापासून आमचं चार्जर मिळत नाही आहे. तर चार्जर घेण्यासाठी गेलो तर तो खूप महाग होतं, तर त्यापेक्षा बेटर ऑनलाईन आम्हाला स्वस्त मिळत होतं, म्हणून ते न घेताच वापस आलो आणि बाहेर गेलो आणि असं काहीसं खाणं वगैरे झालं. आणि त्यानंतर इथं ना खूप सुंदर असे इयरिंग्स मिळतात आणि मी जेव्हाही जाते ना तर तिथून मात्र इयरिंग्स घेऊन येतेच, कारण त्यांच्याकडे खूप क्यूट असे इयरिंग्स असतात. आणि बघा, मी आले होते वेदांतीच्या बर्थडेची शॉपिंग करण्यासाठी आणि इथं लागले मी माझी शॉपिंग करायला. आपलं तरी असंच असतं. आणि त्यानंतर ना आम्हाला वेदांतीला सरप्राईज गिफ्ट द्यायचं होतं, तर त्यासाठीच आम्ही इथं आलो होतो आणि आमचं गिफ्ट वगैरे शोधणं झालं. आणि त्यानंतर आम्ही ना इथं भरपूर दिवसांपासून हे ठिकाण पाहत होतो. इथं वस्तू तरी छान होत्या, पण खूप कॉस्टली जात होत्या. आणि ह्या काही आहेत ना, मी प्रोडक्ट आणले होते जे की मी दुकानातून परचेस केले होते. तर हे प्रोडक्ट न खूप मस्त आहेत. तुम्ही ऑनलाईनसुद्धा सर्च करू शकता. एक नंबर आहे क्वालिटीसुद्धा आणि स्किनवर इफेक्ट खूप छान दिसतो. आणि त्यानंतर मुली संध्याकाळी त्यांचा आहे ना प्रोजेक्ट घेऊन बसल्या होत्या आणि माझा गळा दुखत होता, म्हणून मस्त असं इथं हळदीचं दूध पिलं. आणि आजची दॅट्स इट फॉर टुडे. बाय एव्हरीवन.